जामखेड शहरात देशी व विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हा शाखेकडून छापा। आरोपीकडून 8,12,600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। मान्य श्री मुमुक्का सुदर्शन पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या आदेशान्वये पोलीस निरीक्षक किरण कुमार कवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे सपोनी हरीश भोये, पोलीस अंमलदार श्यामसुंदर जाधव, सुनील मालनकर, प्रकाश मांडगे, मनोज साखरे, चालक भगवान धुळे यांचे पथक तयार करून अवैध धंदे करणाऱ्या इसमांविरुद्ध कारवाई करण्याकामी रवाना केले। स्थानिक गुन्हा शाखेचे पथक जामखेड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग करून अवैध धंद्यांची माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत एक इसम त्याच्याकडील बोलेरो गाडी क्रमांक MH16 DM 9244 यामधून देशी व विदेशी दारूचे बॉक्स विक्री करण्याकामी वाहतूक करणार असल्याची माहिती प्राप्त झाली। पथकाने तत्काळ जामखेड शहरात मारुती मंदिराजवळ खर्डा रोडवर जाऊन सापळा रचून थांबले असता बातमीतील नमूद वाहन येताना दिसले। तेव्हा पथकाने सदर वाहन थांबवून चालकास ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव शरद बाबासाहेब शिकारे असे असल्याचे सांगितले। ताब्यातील इसमांच्या कब्जातून 63,000 रुपये किमतीची देशी विदेशी दारू, 7,50,000 रुपये किमतीची बुलेरो चारचाकी वाहन असा एकूण 8,13,600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ताब्यातील आरोपीविरुद्ध जामखेड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जामखेड पोलीस ठाणे करत आहे।